नर्मदे हर, नर्मदे हर. काल आम्ही होतो, आज परिक्रमेचा दिवस आहे आमचा 42वा. आणि काल रात्री आम्ही बडीचित्री तालुका मानावर आणि जिल्हा धार अशा ठिकाणी विश्रामाला होतो आम्ही. आणि आता चाललो आहोत मांडवगड या दिशेने. तर आता ही अशी चढाई आहे आम्हाला. आणि असे सूर्यदेव पण सोबत आहेत आमच्या. तर आज आहे पौष रविवार. हे बघा मांडवगड आहे आता 4 किलोमीटर. पौष रविवार, पौष महिन्यातला दुसरा रविवार. आणि आज आम्हाला पण उपवास आहे. तर आज मांडवगडच्या खाली उतरल्यावर एक आपल्या महाराष्ट्रातलं प्रसिद्ध आळंदी क्षेत्र इथले जोग महाराज संस्थान, तर इथले एक शिष्य आहेत जोग महाराज संस्थेवर शिकलेले. तर त्यांनी इथे आश्रम बांधलेला आहे मांडवगडावरून खाली उतरल्यावर. आणि तर हे मांडवगड असं नाव पडलं की इथे भरताची बायको मांडवी ज्यावेळेस राम लक्ष्मण सीता वनवासाला गेले, सीताने हे घेतलं का सीता भूमीत अर्पण झाले म्हणजे बार जर आत्मा. तर त्यावेळेस तिला अपमान वाटला. तर मग मांडवी म्हणाली जिथे स्त्रियांचा अपमान होतो त्या भूमीवर राहून काय फायदा. मग ती मांडवगड इथे तपश्चर्याला आली होती. मग तिथे तिला राम घ्यायला आले होते. तर त्याच्यामुळं मग मांडवीमुळं मांडवगड असं नाव पडलेलं आहे. हे असं गडाच्या खाली जंगल आहे. हे असं परिसर आहे. तर वरती मग त्याची तपश्चर्याचं ठिकाणी बघण्यासारखं मांडवी आश्रम आहे आणि रामाची पालखी असं ठिकाणी तिथं वरती. तिथून अजून एक रूपमती राणी होऊन गेली, एक राजाची बायको. ती पण नर्मदाची भक्त होती. मग त्यावेळेस तिथं माया तिला दर्शन देण्यासाठी आलेली आहे. मग तिथे पण रूपमती राणी कुंड म्हणून असं एक कुंड आहे. तर ते पण बघण्यासारखं आहे. तर पाठीमागे काय अजंता गाव गेलं. तिथून 2 रस्ते फुटले, पण एक रस्ता चालला होता तिकडं धनखेडीकडे आणि
एक मांडवगडाकडे येत होता. मग आम्हाला हे मांडवगड खूप दिवसापासून बघायचं होतं, नेमकं काय आहे मांडवगडला. मग आम्ही मांडवगड निवडला आणि मांडवगडच्या दिशेने चाललो आहोत आता. तर खूप काही बघण्यासारखं आहे आता. मांडवगडाच्या खाली गड उतरलो आपण गडाच्या पायथ्याला. तर अशी आमची परिक्रमा चालू आहे. परिक्रमेचा दिवस आहे 42 2025. नर्मदे हर.